दीप्तीताई, आज गप्पा चिमुकल्यांच्या या आपल्या गंमत जम्मत सदरात आज आपण भेटणार आहोत आपल्या एका चिमुकल्या मैत्रिणीला, जिचं नाव आहे श्रेयांका श्रेयस कुलकर्णी. हॅलो श्रेयांका. हॅलो. कशी आहेस? मस्त. क्या बात है. श्रेयांका, तुझं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मला सांग बरं, तू तुझं नाव सांगू शकतेस की नाही? आणि ते पण कोणत्या भाषेत? संस्कृत. सांग बरं तुझं नाव. श्रेयांका श्रेयस कुलकर्णी. आणि आणखी काय अच्युताष्टकाबद्दल सांग बरं. अच्युताष्टकम. नमो नमः. नमो नमः. मम नाम श्रेयांका श्रेयस कुलकर्णी. अहम अधुना अच्युताष्टकं श्रावयामि. कृपया श्रूयतां. विष्णवे जिष्णवे यांकिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जानकी वल्लभी वल्लभा याचिता यात्मने कंसविध्वंसिनी वंसिनी ते नमः. कृष्ण गोविंद हे रामनारायण श्रीपते वासुदेव वाजती चिनित अच्युतानंद हे माधवा दोक्षज वारका नायक द्रौपदी रक्षज राक्षस शोभित सीतया शोभित दंडकारण्य पुण्यता कारण लक्ष्मणे नान्वित वानरे हस्त संपूजित राघव पातुमा. क्या बात है श्रेयांका, किती छान किती छान. श्रेयांकाचा जन्म झाला 24 जानेवारी 2021 रोजी आणि वयाच्या 3.5व्या वर्षीच म्हणजे 3.5 वर्षाची असतानाच श्रेयांकाने मारुती स्तोत्र गाऊन रसिकांची मनं जिंकली होती. आणि तेव्हापासनं रामरक्षा, शिवतांडव, भीमरूपी महारुद्रा, त्यानंतर आजोबांच्या निरनिराळ्या कविता या सगळ्या श्रेयांकाला अगदी तोंडपाठ आहेत. आणि श्रेयांकाला आत्तापर्यंत गोरेगाव फिल्म सिटीचा परिवार काफ अवॉर्ड, तसेच स्टेट लेवल हिरकणी पुरस्कार मिळाला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, तसंच प्रेस्टिजियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनीही तिला नावाजलेले आहे. वृत्तपत्रांमध्ये सकाळ, मुंबई चौफेर, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी, तरुण भारत या आघाडीच्या वृत्तपत्रांनी तिचं कौतुक केलेलं आहे. आणि इतकं सगळं छान कौतुक होत असताना श्रेयांका, तुला कसं वाटतं ग? मस्त. मस्त वाटतं. आणि तुला आठवतंय का ग की तू केव्हा रामरक्षा म्हणायला सुरुवात केली होतीस? आठवतंय तुला काही? बाबांच्या ऑफिसमध्ये. आणि मी तुला सांगू का, तुला इतकं सगळं पाठांतर कसं आहे? कारण आईच्या पोटात असतानाच तुझ्यावर संस्कार घडत गेले, हो की नाही? घरी आई बाबा आणि कोण कोण असतं तुझ्या? आजी आजोबा. आजी आजोबा आणि आणि कोण कोण असतं घरी? आई बाबा, आजी आजोबा आणि भाऊ. भाऊ. त्याचं नाव काय ग? श्रियान. श्रियांका आणि श्रियान. आणि मग त्याच्यासोबत तू खेळत असतेस का? मग तुम्ही खेळता खेळता तू त्याच्यासोबत पण गात असतेस का? त्यालाही शिकवत असतेस का? क्या बात आहे. म्हणजे तू मोठी ताईच झाली आहेस की. मला म्हणून दाखवशील का ग? रामरक्षेतले काही श्लोक म्हणून दाखवशील? क्या बात आहे, म्हणून दाखव बरं. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद्हनुमान कीलकम्. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदा जानुवाहं दूतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं इति ध्यानं पीतं वासो वसानं नवकमलदल वर्तिनेत्रं प्रसन्नं वामं कारुर सीता
मुखकमलमिलन लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं नदतमुरजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितून धनुर्बाणं बाणं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातो आविर्भूतमजं. क्या बात आहे श्रेयांका, खूप मस्त, खूप भारी. तुला कोणी शिकवलं ग हे सगळं? अय्या आईने. क्या बात आहे. आणि बाबांनी? आणि आजी आजोबा? आजी आजोबा काय म्हणतात घरी? आजी आजोबा काय करतात? तुला शिकवतात? सगळे श्लोक शिकवतात? मी असं ऐकलंय आजोबा काहीतरी लिहितात. कविता कविता. आजोबांच्या कविता तुला पाठ आहेत का ग? काय म्हणतेस? कुठली कविता आवडते आजोबांची? आई बघ दादा. आई बघ दादा. त्या कवितेचं नाव आठवतंय का? गोड तक्रार. गोड तक्रार. दाखव की म्हणून. आई बघ दादा कशा खोड्या काढीतो हळूते इकडून तिकडून येतो आखल्या धावीतो चाफ्याची ती फुले सारी गोळा केली मी सर्व घेतली दादाने बघ मला किती कमी धाकुललीच्या बाहुली हलगुच्चा घेतो खाऊ घालताना तिचा खाऊ खाऊन जातो जीवन साऱ्या टाकून केल्या चिमण्या गोळा दगडा मागे टिकू धावला चिमण्या साऱ्या गेल्या तुला सांगितल्यावर आई बोलत तो नाही त्याच्या वाजून आई मला पण करमत ग नाही. क्या बात आहे श्रेयांका. 5 वर्षाच्या या चिमुरडीचे उच्चारही इतके छान आहेत आणि त्याबद्दल तुझं खूप 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 कौतुक. तू काही स्पेशल काळजी घेतेस का ग? तुला खोकला येऊ नये म्हणून. पण थंड पाणी पिऊ नकोस हा. आणि खायला काय काय आवडतं तुला? चिंचा, बोरं, आवळे असं सगळं खातेस का? आंबट चिंबट? अगदी खरं आहे. कारण इतकं लहान वय आहे तुझं, तुला हे सगळं खावंसं वाटणार आणि तू या सगळ्याची चव घेतलीच पाहिजे, हो की नाही? हां, तुला गोड पदार्थ आवडतो, तिखट आवडतो, खारट आवडतो का कडू आवडतो का आंबट आवडतो? हो हो. गोड काय आवडतं तुला? चिंच. क्या बात आहे. चिंच. गोड गोड चिंच असतात का? आंबट पण असतात आणि थोड्या गोड पण असतात, हो ना? स्वीट डिश काय आवडते तुला? पेढा. पेढा. क्या बात आहे. आपण श्रेयांकाला पेढा पण देऊया. आणखी काय काय येतं ग तुला? आणखी कोणते कोणते श्लोक म्हणतेस? ऐगिरी. आई गिरी नंदिनी. म्हण ना. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिती कंड कुटुंबिनी पूरी कुटुंबिनी पूरी कुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. क्या बात आहे. मस्त. अगदी तालासुरात परफेक्ट. पण श्रेयांका तुला एक विचारू का ग? आपण हे सगळे श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो, बरोबर? ते कोणासाठी ग? कोणासाठी असतात सांग बरं? का म्हणतो आपण हे श्लोक? कोण असतं आपल्या घरी? देवघरात कोण असतं? गणपती. गणपती बाप्पा. आणि अजून आणखी बरेच बाप्पा असतात की नाही?
तुला कोणत्या कोणत्या बाप्पांची नावं माहिती आहेत? गणपती, आणि शंकर, हा देवी, हा सरस्वती, बरोबर. आठव आठव. आणि जो कमरेवर हात ठेवून उभा असतो तो कोण असतो ग? विठ्ठल, आणि विठ्ठला सोबत कोण असते का? रुक्मिणी, क्या बात है. आणखी एक महत्वाचा बाप्पा आहे बघ. तो एक छान इन्स्ट्रुमेंट वाजवतो, वाद्य वाजवतो. दोन्ही हातांमध्ये असं धरून छान वाद्य वाजवतो तो. तुला माहितीये का? कृष्ण. कोणतं वाद्य असतं त्याच्या हातात? बासरी, बासरी. तर या सगळ्या देवांसाठी आपण ही सगळी मंत्र, स्तोत्र, प्रार्थना करतो, हो ना? त्यामुळे तू पण रोज सकाळी उठून काय करतेस? सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा ब्रश करतेस, मग आंघोळ करतेस आणि मग बाप्पाला नमस्कार करतेस की नाही? आणि मग बाप्पासमोर बसून सगळे श्लोक म्हणतेस आणि मग तुझे सगळे श्लोक पाठ होतात, हो ना? क्या बात है. तर अशीच मस्त मस्त तू गात राहा, श्लोक पाठ करत राहा आणि सगळीकडे मस्त जाऊन गात राहा आणि तुला छान छान अवॉर्ड्स पण मिळू देत, हो की नाही? तुझ्या शाळेचं नाव काय ग? बालमोहन विद्या मंदिर. किती मस्त. बालमोहन विद्या मंदिरमध्ये आमची श्रेयांका शिकते आहे सिनियर KG मध्ये, हो ना? ज्युनियर KG मध्ये. आणि तिला असे बरेचसे अशी बरीचशी स्तोत्र, मंत्र, रामरक्षा हे सगळं पाठांतर तिचे आईबाबा तिच्याकडनं करून घेत असतात. तिच्यावर छान संस्कार करून घेत असतात आणि त्यातूनच हे एक पुढे जाणारं, एक नावारूपाला येणारं मूल असेच तिचे आईबाबा तिच्यावर संस्कार करून घेत असतात. आणि त्यामुळे श्रेयांका आज इतके छान छान स्तोत्र, मंत्र सगळं काही पाठ करून अगदी कॉन्फिडेंटली इथे गाते आहे. तर श्रेयांका, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू आता जाता जाता काहीतरी गाऊन दाखवशील का? काहीतरी म्हणून दाखवशील का? चालेल, म्हण की. जटाटळी जलचल प्रवाह पावित असेल अलेलंब्य लंबितं भुजंगतुंगमाले दमट्टवट्टमट्ट वन्नादवट्टमर्व चकार चंद तांडवंत शिवम. क्या बात है श्रेयांका. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.